आंब्यातील जीपवरील जंगल सफारीचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे पावनखिंड. इथे आल्याल्या दर्शनी दिसणारा बुरुज आणि त्यावरील भगवा ध्वज पाऊस आणि धोक्यात पाहताना अंगावर शहारा नाही आला तर नवलच. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ इथं स्मृती स्मारक उभं केलंय. इथं दोन्ही बाजूला खाली खडे कापत जाणारे असे जीवघेणे कातळ आहेत. आत्ता पाऊस पडतोय, हा मुसळधार पाऊस नाही आहे आणि इथं आल्यानंतर जी काय भावना येते मनात ती खरंच शब्दबद्ध करणं कठीण आहे खूप. त्यावेळेला ही पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांच्या बरोबरच्या मावळ्यांनी ही खिंड कशी लढवली असेल याची कल्पनाही करवत नाहीये. छत्रपती शिवराय पावनखिंडीच्या दुसऱ्या बाजूनं म्हणजे तेव्हाची घोडखिंड विशाळगडाकडे कसे पोचले असतील या आवाजात, पावसाच्या वादळाच्या विजांच्या आवाजात, तोफेचे आवाज कानात जीव आणून त्यांनी कसे ऐकले असतील याची कल्पना आत्ता करवत नाहीये. मी या गोष्टीचं वर्णनच नाही करू शकत आहे. मी फक्त इथे येऊन काही काळ काही क्षण स्तब्ध उभा राहणार आहे. इथे आत आल्या आल्या काही खुणा ठेवलेल्या आहेत की कुठून पुढे चप्पल घालून यायचं नाही आहे. तसा इथं साईनबोर्ड देखील आहे, पण तरीसुद्धा बरेच पर्यटक इथपर्यंत चप्पल घालून येत आहेत. खरं तर हे अंतर खूपच कमी आहे आणि दगड अगदी लागतील असे कापरे नाही आहेत. एकीकडे त्यांच्या तोंडी छत्रपती शिवरायांच्या घोषणा आहेत आणि ज्या ठिकाणी चप्पल घालून यायचं नाहीत अशा ठिकाणी ते चप्पल घालून येतात. सगळ्यांनी विचार करावा. वयस्कर आणि लहान मुलांचा एक वेळ आपण समजू शकतो.